आजच्या या जालना जिल्ह्याचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। अधिकृत उमेदवार सन्माननीय कल्याणरावजी काळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। त्यामध्ये सन्माननीय पंढरीनाथजी पवार, सुभाषजी मगरे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे, भाऊसाहेबजी साळुंके, अशोक पवारजी, गजानन वनारसे, रज्जाक सेठ, सलीम सेठ काजी, कुंडलिकराव जाधव, आमच्या माझ्याबरोबर आलेले बँकेचे डायरेक्टर, लोकविकास बँकेचे डायरेक्टर अखिल पटेलजी, सुधा मोनारसे, रामसिंग साळुंकेजी, गणेश आंबोरेजी आणि माझे वर्ग मित्र इथे कुठेतरी बसलेले आहेत मात्र। अच्छा, तुम्ही फारच एकदम हालत खराब केली। पांडुरंगजी गवाड, आपला शिंदे, पांडुरंगजी शिंदे, हा माझे क्लासमेट पांडुरंगजी गवाड, कडोबा गवाडजी, राजेंद्र गवाडजी, भाऊसाहेब आंबोरेजी, अजिनाथ गवाडजी, बाबूराव डकलेजी, नंदू फलकेजी, माजी सरपंच संतोष मेटेजी, रामेश्वर गाडेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आरिफ पठाणजी, जावेद पठाणजी आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात मित्रांनो। मला आता जे या ठिकाणी सांगण्यात आलं की इथे फार मोठा दबाव आहे, फार मोठं प्रेशर आहे। कदाचित मला वाटतं आपण आणि मला सांगितलंय की आप हिंदी में बात करो, चिट्ठी आलेली हिंदी में बात करो। हाँ वाला हूँ कि आप डरते किस लिए, क्या प्रेशर है आपके ऊपर? मेरे ख्याल से आप इतिहास भूल गए, इतिहास भूल गए। चाहे तळेगाव रहो, चाहे तुम्हारा पोलते टाकळी रहो, चाहे पिंपळगाव रहो, चाहे धानोरा रहो, और ये शूरों की भूमि है भाई। इन लोगों ने, इस गांव के लोगों ने अपने पूरे संसार स्वातंत्र लड़ाई के लिए लगाया। उन्होंने या मुगलों का राज था, मुगलों का राज हकालने का काम इन सारे गांव के लोगों ने किया है, जो जौखड़ वाले ने नहीं किया। तो ये सारे लोगों ने किया है, तो डरने की क्या बात है उसमें? कशासाठी भीता आपण? काय प्रेशर आहे तुमच्यावरती? इथं लोकशाही आहे बाबा, अजिबात भिण्याचं कारण नाही। आणि काही झालंच समजा तर आता मी तुमच्या गावाजवळच आहे, मला केव्हाही फोन करा, निश्चितपणानं तुमच्या धावून आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यावरती जे संकट येईल त्या संकटाला आम्ही सामोरं गेल्याशिवाय राहणार नाही, ही या ठिकाणी खात्री देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो। दुसरं काही या ठिकाणचे जे काही प्रश्न आहे, मला या ठिकाणी भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, जे काही तळ्याचे प्रश्न असतील किंवा आणि जे काही प्रश्न असतील तर निश्चितपणानं मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो की मी पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी फिरतोय। रात्री 2-2, 3-3 वाजता येत आम्हाला घरी यायला, परत सकाळी 10 वाजता निघावं लागतं, 8 वाजता निघावं लागतं। पण हे सगळं फिरत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही लिहून घ्या ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, कल्याण काळे प्रचंड मताने निवडून येणार। आणि मग कल्याण काळे जर त्या ठिकाणी प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येणार आहे तर तुम्हाला धाक बाळगण्याचं काय कारण आहे? आता उलट त्यांना धाक बाळगा, त्यांना दवाखान्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिट करा आणि ते निश्चितपणाने ऍडमिट होणारच आहे। कारण हे सगळं पाहिल्याच्या नंतर त्यांनाच आता धाकधुकी सुरू झाली असेल की आता काय करावं लागेल या ठिकाणी, आणि म्हणून निश्चित निकाल लागल्याच्या नंतर ते स्वतःच ऍडमिट होणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका। जे काही रावसाहेब दानवे या ठिकाणी आहेत यावेळेस निश्चितपणानं फार मोठ्या मताने त्या ठिकाणी पडणार आहे। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की देशातले सगळे नेते एकत्र आलेले आहेत, देशातले सगळे नेते एकत्र आलेले आहेत। मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असेल किंवा केजरीवाल साहेब असतील किंवा त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा त्या ठिकाणी
उद्धव ठाकरे असतील किंवा ममता बॅनर्जी असेल किंवा त्या ठिकाणी अखिलेश यादव असतील, ते सगळे देशातले नेते सगळे एकत्र त्या ठिकाणी आले. तर कशासाठी एकत्र आले? कशासाठी एकत्र आले? त्याचं कारण एकच आहे की या देशामध्ये एक हुकुमशहा त्या ठिकाणी पैदा झालेला आहे, एक हिटलरशहा त्या ठिकाणी पैदा झालेला आहे. आणि याची हिटलरशाही आणि हुकुमशाही जर अशाच प्रकारची या देशामध्ये जर त्या ठिकाणी चालू राहिली तर मला असं वाटतं की या लोकांना कळलं की या देशामध्ये लोकशाही त्या ठिकाणी राहणार नाही. आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर आपण सगळे एकत्र आलं पाहिजे. आणि जे हुकुमशाह आहे ते हुकुमशाह त्या ठिकाणी गाडल्या गेला पाहिजे. याच्यासाठी हे सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलेली. आणि मग ते जर एकत्र येत असतील तर गावखेड्यातल्या मंडळींनी सुद्धा त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. आणि ज्यांनी तुमच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे, ज्यांनी तुमच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे, आपण सगळे या गावामध्ये बसलेले सर्व शेतकरी आहेत, सर्व शेतकरी आहेत, 100% शेतकरी आपण. मग ते मुसलमान असेल, दलित असेल, साळी असेल, कोळी असेल, माळी असेल, मराठा असेल, धनगर असेल, आपण सर्वजण शेतकरी आहेत. आज काय शेतकऱ्याची अवस्था आहे मला सांगा तुम्ही, काय अवस्था आहे शेतकऱ्याची? आज त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये एक पैसा थांबायला तयार नाही. कोणी महागाई वाढवली? कोण कारणीभूत याला? 2014 साली नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भाषण केलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं कि मैं अभी देश का प्राइम मिनिस्टर बन गया हूं और मेरे को 50 दिन दे दो और 50 दिन के अंदर जो कांग्रेस वाले ने महंगाई की है वो महंगाई मैं 50 दिन के अंदर आपको कम करके दिखाऊंगा. अगर ये महंगाई मैंने 50 दिन के अंदर कम नहीं किया तो मेरे को कोई भी देश का जो चौराहा होगा वो चौराहे में खड़े करो और आपको जितने मान लगते हैं उतने कोड़े मुझे मारो. ऐसा बोले थे ना, ऐसा ही बोला था उन्होंने. फिर अभी क्या हो गया? 50 दिन तो चले गए, 10 साल हो गए. 10 साल के अंदर महंगाई तो कम हुई नहीं, लेकिन इतनी महंगाई कम ज्यादा करके रखी है कि अभी किसानों के जेब में पैसा रखने का नाम नहीं हो रहा है. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे की जर अशा प्रकारचं देशामध्ये कारभार जर त्या ठिकाणी चालणार असाल आणि माझ्या शेतकऱ्याला नेस्त नाबूद करण्याचं जर त्या ठिकाणी कायदे आणि कानून जर करणार असाल तर हे भारतीय जनता पार्टी सरकार असेल किंवा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असेल, यांना या खुर्चीवर खाली खेचल्याशिवाय तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे दिवस येणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो ही जी लढाई आहे ही लढाई रावसाहेब दानवे किंवा त्या ठिकाणी कल्याण काळे अशी नाहीये, अशी लढाई नाहीये. कल्याण काळे तर निवडून येणारच आहे, पण खरी जी लढाई आहे, खरी जी लढाई आहे ही तुमचा जो खरा दुश्मन आहे तो नरेंद्र मोदी आहे. आणि मग नरेंद्र मोदी आणि गावखेड्यातला जो गरीब माणूस असेल, शेतकरी असेल, त्याची ही लढाई आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि नरेंद्र मोदीला त्या ठिकाणी खाली खेचण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो. मित्रांनो, काय परिस्थिती करून ठेवलेली देशाची, अत्यंत वाईट परिस्थिती झालेली. आताच अनेक मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की मैं आपको अच्छे दिन लाके दिखाऊंगा. नरेंद्र मोदी, तुमचे जे अच्छे दिवस आहे ना, चांगले दिवस आहे ना, ते आम्हाला नकोय. आमचे 2013 चे दिवस आम्हाला आणून द्या, 2013 चे दिवस आमचे आम्हाला आणून द्या. आणि तुमचे चांगले दिवस आहे ना, पुतळी करून तुमच्या घरामध्ये घाला. आम्हाला काही आवश्यकता नाही आहे. 2014 चे जे तुमचे चांगले दिवस आहे, काय चांगले दिवस आहे? एक तरी चांगला दिवस किंवा अच्छे दिन लाके दिए हमको. आणि म्हणून मैं आपसे बात करने वाला हूं कि मेरी जो उम्र है, इस उम्र में इस देश के अंदर सबसे ज्यादा झूठ बोलने वाला आदमी अगर कोई होगा तो वो नरेंद्र मोदी है. सबसे झूठ, सबसे झूठ, हर बात झूठ रहती है उनकी, हर बात झूठ रहती है, एक भी बात उनकी सच्ची नहीं रहती है. और फिर ऐसा झूठ बोलने वाला आदमी अगर वह पंतप्रधान बनता है और वो झूठ बोलने से सब लोगों को अगर फंसाता है तो उसको नीचे खींचने की, उसकी कुर्सी खाली करने का काम आपका भी बनता है. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे
की 2013 साली त्या ठिकाणी आता सांगितलं, या ठिकाणी 2013 साली नरेंद्र मोदीजी तुम्हाला गॅसची आठवण नाहीये, कारण तुम्हाला संसारच नाही तर तुम्हाला घरच नाही तर काय गॅसची आठवण आहे तुम्हाला? काय कळलं तुम्हाला संसारातलं? कळलं का तुम्हाला काही संसारातलं? अजिबात कळलेलं नाहीये. अरे म्हणून 2013 साली गॅस त्या ठिकाणी 400 रुपयाला गॅस मिळायचा. आज तो गॅस 1200 रुपयाला झालेला, 1300 रुपयाला झालेला. नरेंद्र मोदीजी 2013 साली त्या ठिकाणी पेट्रोल 60 रुपयाला मिळायचं, ते पेट्रोल आज 108 रुपयाला मिळत आहे. 2013 साली नरेंद्र मोदी डिझेल त्या ठिकाणी 45 रुपयाला मिळायचं, आज ते डिझेल या ठिकाणी 98 रुपयाला मिळत आहे. अरे 2013 साली जे मंगलसूत्राची गोष्ट केली त्यांनी, नरेंद्र मोदी ने मंगलसूत्र, अरे उनको क्या अधिकार है मंगलसूत्र के बारे में बोलने का? त्यांना काय अधिकार आहे मंगलसूत्राच्या बाबतीत बोलायचा? त्यांना मंगलसूत्र कळतं का कोणाच्या गळ्यात घातल्या जातं कोणाच्या गळ्यात नाही म्हणून कळतं का त्यांना? अरे 2013 साली सोन्याचा भाव 25,000 रुपये तोळा होता, आज सोन्याचा भाव 75,000 रुपये तोळा झालेला आहे. 75,000 रुपये तोळा झालेला आहे. माझा शेतकरी माझ्या मुलीचं लग्न जर करायचं असेल ना तर त्या ठिकाणी एक मंगलसूत्र त्या ठिकाणी खरेदी करू शकत नाही, अशी अवस्था या देशामध्ये शेतकऱ्यांची करून ठेवलेली आहे. आणि काय सांगताय तुम्ही? पुण्याच्या तिथं भाषण केलं कि 10 साल में महंगाई में हमने कंट्रोल करने का काम किया है, महंगाई कम करने का काम किया है. दाखवा याच्यातलं एक तरी त्या ठिकाणी कमी झालंय का? ठीक आहे, हम काँग्रेसचे माणसं असतील, आम्ही काँग्रेसचे माणसं असतील, कदाचित आम्हाला हा लाभ मिळत नसेल, पण भारतीय जनता पार्टीचा जर कोणी या ठिकाणी मुलगा असेल, बसलेला असेल, कोणी कार्यकर्ता जर त्यांचा असेल तर त्याने उठून सांगावं की हो साहेब मला याचा लाभ मिळालेला आहे म्हणून, मला याचा लाभ मिळालेला आहे. मग कुठल्या तोंडाला सांगताय तुम्ही की 10 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी महागाई कमी केली म्हणून सनी? आणि म्हणून सर्वात जास्त खोटं बोलणारा माणूस जर त्या ठिकाणी कोण जर असेल तर मी अगोदर सांगितलं नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहे. काय बोलले होते त्यावेळेस? मैं अगर पंतप्रधान बन जाता है तो मैं इस देश के अंदर मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा, मैं खाऊंगा भी नहीं और किसी को खाने भी नहीं दूंगा. हे आपल्याला सांगेल. अगर भ्रष्टाचारावर युनिव्हर्सिटी जर आपल्या या ठिकाणी उघडली देशातली तर त्याचा कुलगुरू कोण असेल तर त्या युनिव्हर्सिटीचा कुलगुरू हा नरेंद्र मोदी असेल, हा नरेंद्र मोदी असेल. एवढा भ्रष्टाचार आणि एवढा खोटं बोलणारा माणूस आज या देशाला पंतप्रधान मिळालेला आहे. आम्हाला खोटं बोलायची सवय नाहीये, पण नरेंद्र मोदी तुमचं उदाहरण तुम्हाला देतो मी. तुम्ही भोपाळ मध्ये भाषण केलं कि इस महाराष्ट्र के अंदर एक परिवारवादी पार्टी है, तिकडं असं म्हणत काही नाही, देखना ही पडेगा. तिकडं अजित दादा आणि त्यांचे 40 चोर सगळे भाजपमध्ये स्वच्छ झाले आणि तिकडे गेले. काय बोलताय तुम्ही? काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? भ्रष्टाचारावरती बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? अरे जेवढे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे ना महाराष्ट्राच्या, ते सगळे बघा त्यांच्यावरती एकावर एक नजर फिरवा. सगळे भ्रष्टाचारी तुमच्या त्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही त्यांना प्रवेश दिला, ही तुमची नीती आहे. अरे माझ्या शेतकऱ्याच्या, गरीब शेतकऱ्याच्या खिशातला पैसा काढायचा. मी जबाबदारीने बोलतोय की आज यांचे आमदार खरेदी करण्याकरता किंवा देशातले राज्य फोडण्याकरता जे पैसे वापरले जातात ना ते तुमच्या खिशातले वापरले जातात, तुमच्या खिशातले पैसे वापरले जात आहेत. आज पेट्रोल मध्ये, डिझेल मध्ये 49% टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो. 49% पैसे पेट्रोल मधले हे त्यांना त्या ठिकाणी जातात. प्रत्येक घरामध्ये 2 मोटरसायकल आहे. या देशातला सर्वात डिझेल जर कोण वापरत असेल तर तो शेतकरी वापरतो, कारण आज 100% शेती ही ट्रॅक्टरवरती झालेली आहे. आणि नरेंद्र मोदीला काय कळतं? हो ट्रॅक्टर हे पाण्यावर चालतं का डिझेलवर चालतं? त्याला काय कळतंय? काय कळतंय शेतीतलं? त्याला काय संबंध त्याच्या शेतीचा? आणि मग त्याला कळत नसल्यामुळं आज डिझेल त्या ठिकाणी 98 रुपये झालेला आहे. आणि म्हणून माझा शेतकरी त्या ठिकाणी अत्यंत वाईट याच्यातून त्या ठिकाणी जातोय, अत्यंत
कष्टातून त्या ठिकाणी शेती करतोय. आज घरचे माणसं राबतायत आणि म्हणून पोटाला खायला मिळतंय. तुमचा जर रोजंदारी जर त्या ठिकाणी काढली तर तुम्हाला दरवर्षी 5 पांड विकल्याशिवाय किंवा 4-5 कुंडे विकल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. परंतु तुम्ही घरचे माणसं त्या ठिकाणी राबताय म्हणून आज त्या ठिकाणी उपाशी का होत नाही, कसं का होत नाही ते सांभाळताय. पण त्याला काय कळतं हो, त्याला काय कळतं शेतीतलं. आणि म्हणून आज अशी परिस्थिती, तुमच्या खिशातले पैसे काढायचे आणि तिकडे एखादा आमदार विक्री निघाला रे निघाला की त्याला संध्याकाळी सांगितलं जातं, अरे तुम जाओ मत भाई, तुम शाम को मुझे मिलो. और उसको शाम को वो मिला कि उसको 30-40 करोड़ रुपए दिए जाते हैं. 30-40 करोड़ रुपए दिए जाते हैं. म्हणजे तुम्हाला आमदार खरेदी करायला, तिकडे राज्य खरेदी करायला तुमच्याकडे पैसे आहेत. परंतु तळेगाव मध्ये जर अतिवृष्टी जर झाली तर माझ्या शेतकऱ्याचं पीक त्या ठिकाणी वाया जर गेलं तर त्याला देण्याकरता तुमच्याकडे पैसे नाही आहेत. परंतु आमदार खरेदी करणारा तुमच्याकडे पैसे आहेत. कुठून आले हो पैसे? काही यांचं तिथे काही एखादं शेत पिकतंय का? काही यांची अद्रक पिकते का? त्या ठिकाणी कपाशी पिकते का? काय पिकतंय यांच्यावाला? कुठून येते पैसे? हे तुमच्या खिशातले पैसे आहेत, तुमच्या खिशातले पैसे आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना, बाकीचे मंडळी मागे राहू द्या, पण सगळ्यात वाईट अवस्था तुमच्यावाली आहे. आणि म्हणून मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी सर्वात जास्त पुढे जर कोण असेल तर तो शेतकरी असला पाहिजे. शेतकरी असला पाहिजे. घरातलं एकही मतदान शिल्लक राहता कामा नये. आपली मुलगी जरी बाहेर गावी असेल तर तिचं मतदान जर आपल्या गावामध्ये जर असेल ना तर मुलीला या ठिकाणी बोलून घ्या, परंतु तिला मतदानाला घेऊन जा. हे केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. अत्यंत वाईट अवस्था या देशाची त्या ठिकाणी झाली आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की जर असे माणसं जर या ठिकाणी असतील, आज काय हो तुमचे रावसाहेब दानवे, काय सगळे गुत्ते त्यांच्याकडे, सगळे गुत्ते. वळूचा असेल तरी त्यांचा असेल, रोडचा असेल तरी त्यांचा असेल, डांबराचा असेल तरी त्यांचा असेल. आता मी काहीतरी ऐकलंय काल परवा त्या ठिकाणी, मी असे अनेक किस्से ऐकले. कोणी कोंबडी चोर आहे, पलीकडे तिकडे कोकणात गेला तो कोंबडी चोर आहे, त्याच्यानंतर तिकडे भिवंडीला गेला तर तो एक सायकल चोर आहे, आणि इकडे हा तांदूळ चोर आहे. हा तांदूळ चोर आहे. आणि एवढं जर अन्याय अत्याचार जर या ठिकाणी होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पेटून उठलं पाहिजे. हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो. माझ्या मित्रांना सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं, मुस्लिम बांधवांना मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे. परसों आपने उनका भाषण सुना क्या? उन्होंने गुजरात में भाषण किया, और क्या भाषण किया उन्होंने कि अगर कांग्रेस के हाथ में अगर सत्ता आती है तो इस देश की जो संपत्ति है तो ये सारे मुसलमान को बांट देंगे, और जिनके घर में ज्यादा बच्चे हैं उनको सारी संपत्ति बांट देंगे, और तुम्हारा मंगलसूत्र भी बांट देंगे. आता मंगलसूत्र तर मी सांगितलं, यांना समाधानी आलं, ते दुसऱ्याच्या मंगलसूत्रावरती बोलायला लागले. म्हणजे त्यांचं मंगलसूत्र त्यांना समाधानी आलं, परंतु दुसऱ्यावरती बोलायला लागले. मला नरेंद्र मोदीला सांगायचंय कि नरेंद्र मोदी जी, आपको मालूम नहीं होगा इस देश के अंदर कांग्रेस ने 70 साल राज किया, 70 साल राज किया इस देश के अंदर, लेकिन कभी भी उन्होंने ये मुसलमान को बांटना है या हिंदू को बांटना है या दलित को बांटना है या जातिवाद कर रहा है, ऐसा कभी भी कांग्रेस ने नहीं किया. कभी भी कांग्रेस ने किया नहीं. एक आमदार भी फोड़ा नहीं, एक खासदार भी उन्होंने 70 साल में कभी फोड़ा नहीं. लेकिन आप क्या कर रहे हो? आप क्या कर रहे हो? और देश की जो भी संपत्ति होगी, मैं जवाबदारी से कह रहा हूं कि देश की जो भी संपत्ति होगी उस संपत्ति के ऊपर हिंदुओं का भी अधिकार है, मुसलमानों का भी अधिकार है, दलितों का भी अधिकार है. जो भी जितने समाज इस भारत के अंदर रहते होंगे उनका सबका अधिकार इस संपत्ति के ऊपर, इस संपत्ति के ऊपर. और आपको मैं कहना चाहता हूं कि आप कह रहे हैं ना
कि ये कांग्रेस वाले संपत्ति बांट देंगे, जिनको ज्यादा बच्चे होंगे, ये भी उन्होंने लफ्ज यूज किया है उसमें कि जितने रोज उनके पास ज्यादा बच्चे हैं उनको बांट देंगे संपत्ति। नरेंद्र मोदी जी आप 10 साल कारोबार कर रहे हैं, हमको तो कम बच्चे हैं, फिर आपने हमको दिया क्या? हमको दिया क्या? फिर नहीं दिया ना, तो फिर क्यों बात कर रहे हो? किस लिए बोल रहे हो? किस लिए जातीवाद कर रहे हो? किस लिए विष कशाला फैलवता या देशामध्ये? कशाला विष पसरवता या देशामध्ये? आणि म्हणून आज या देशामध्ये विकासावरती कोणीच बोलत नाहीये, विकासावरती नरेंद्र मोदी बोलत नाही, अमित शहा बोलत नाही आणि कोणीच बोलत नाही। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आज त्या ठिकाणी आमचे खासदार या ठिकाणी मागच्या वेळेस बोलले, काय बोलले? महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आम्ही खूप तुरी खरेदी केल्या म्हणे, तरी रडतायत साले, बोलले ना, तरी रडतायत साले। खासदार साहेब तुमच्या खिशातला दिला का तुम्ही एक पैसा? तुमच्या खिशातला दिला का? मी ज्यावेळेस शाळेत होतो या ठिकाणी ते एका फटफटीवरती फिरत होते, ते फट 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 करत पंचायत समितीला यायचे, मी शाळेत होतो त्यावेळेस। आज काय तुम्ही कुठं? आज किती संपत्ती तुमच्यावाली कुठून आणले? तुमची अद्रक हे लावेल तिथं का केळीचा बाग आहे का मोसंबीचा बाग आहे? कुठून आले पैसे तुमच्याकडे? जो माझा शेतकरी त्या ठिकाणी कष्टातून पिकवतो त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी आघात करता, म्हणता साले खूप खरेदी केले तरी रडतायत साले। आमचे शेतकरी त्या ठिकाणी बॉर्डरवरती आंदोलन करतायत, काय मागतायत ते शेतकरी? ते शेतकरी एवढेच मागतायत की माझ्या शेताला हमी भाव मिळाला पाहिजे, माझ्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे। आणि त्या ठिकाणी ज्या कोऑपरेटिव्ह मार्केट कमिटी आहे ती मार्केट कमिटी त्या ठिकाणी राहिली पाहिजे, दोनच मागण्या त्या ठिकाणी करतायत। तर परवा काय बोलले? परवा त्या ठिकाणी मला वाटतं ठाकरेला पुढे भाषण केलं त्यांनी, त्या भाषणामध्ये सांगितलं जे तिथं दिल्ली जवळ जे शेतकरी आंदोलन करतायत ना म्हणे, तर ते कदाचित त्यांना पाकिस्तानचा किंवा चीनची मदत असेल म्हणे, त्यांना पाकिस्तान किंवा चीनची मदत असेल म्हणे त्यांना। मला असं वाटतं की यांचं डीएनए तपासला पाहिजे, की यांचा डीएनए पाकिस्तानचा आहे का चीनचा आहे तो तपासला पाहिजे। कारण यांच्या ज्यांच्या डीएनए मध्ये फरक असतो तोच असा माणूस बोलू शकतो, दुसरा नाही बोलू शकत। आणि म्हणून अशा माणसाला धडा शिकवण्याकरता आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरलं पाहिजे, हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। आता काँग्रेसवाले, आता तुम्ही बाजूवाले म्हणत असतील, इथे पण ऐकत असतील आमच्यावाले भाषण, तर साहेबांनी ते टीका केली, पण काय करणार आहे यांनी सांगितलं। हो, मी सांगतो या ठिकाणी, जरी या देशामध्ये काँग्रेसचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांचं 100% कर्ज माफ होणार आहे। शेतकऱ्यांचे 100% कर्ज त्या ठिकाणी माफ होणार आहे। आरक्षणचा मुद्दा या ठिकाणी कोणीतरी काढला होता, राहुल गांधीने सांगितलं की जर काँग्रेसचं सरकार जर त्या ठिकाणी आलं तर देशातला जे 50% मर्यादा त्या ठिकाणी आहे केंद्रामध्ये, ती मर्यादा आम्ही त्या ठिकाणी काढून टाकू आणि मराठा आरक्षणला त्या ठिकाणी सगळे धनगर वगैरे असतील, मुस्लिम बांधव असेल तर त्यांच्या भागीदारीप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी हिस्सेदारी मिळेल। हे सुद्धा राहुल गांधीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। जी महिला आमची त्या ठिकाणी आहेत त्या प्रत्येक महिलेला, त्या महिलेला जी महिला त्या कॅटेगरी मध्ये बसेल तिला 1 वर्षाला 1 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगेल की आपण सुद्धा या निवडणुकीची साधी निवडणूक नाहीये, ही सगळी जे काही या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदी असेल किंवा शहा असेल यांनी जे काही हुकुमशाही दादागिरी त्या ठिकाणी चालवलेली आहे, आम आदमीचे पार्टी केजरीवाल अत्यंत हुशार माणूस, अत्यंत चांगल्या प्रकारचा जबाबदारीनं, कारण यांची डोकेदुखी कुठे झालेली आहे, कारण केंद्रामध्ये त्या ठिकाणी किती यांनी आपटलं, काही जरी झालं तरी केजरीवालची सत्ता त्या ठिकाणी आता तिसऱ्यांदा ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आणि तो देशभर फिरून आहे, देशभर त्याने फिरून आहे आणि आमच्या विरुद्ध बोलू नये म्हणून निवडणूक लागल्या त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये टाकलं।
आणि कशाबद्दल टाकलं? केजरीवालने त्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही केला, आपल्या राज्याचा त्या ठिकाणी कारभार कसा असावा, आपल्या राज्याचं दारूचं धोरण कसं असावं, आपल्या राज्यामध्ये शिक्षणाचं धोरण कसं असावं हे धोरण त्याने आखलं. कारण तिथला तो राज्यपाल आहे आणि तिथली पोलीस यंत्रणा ही केजरीवालची नाहीये, लक्षात ठेवा. ही केजरीवालची नाहीये. पोलीस यंत्रणा ही नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आणि तिथला राज्यपाल हा नरेंद्र मोदीच्या हातामध्ये. आणि मग पोलीस आणि राज्यपाल या दोघांनी मिळून त्याच्यावरती ऑब्जेक्शन टाकलं आणि त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे. तिकडे शुभू सोरेन असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यालाही सुद्धा तशाच प्रकारच्या आतमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि म्हणून यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काही हुकुमशाही आहे, जी काही दादागिरी आहे, ही दादागिरी हुकुमशाही मोडून काढायचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी कंबर कसली पाहिजे. आणि येणाऱ्या 13 तारखेला सगळ्यांनी भरभरून असं मतदान त्या ठिकाणी आपण कल्याण काळे यांना त्या ठिकाणी करावं. नंबर 1 चं बटन डोक्यामध्ये ठेवू नका, लक्षात ठेवा. याच्यामध्ये गडबड होईल. कारण 2 मशीन आहेत, 2 मशीन आहे. तुम्ही जर गेलं तर त्या ठिकाणी हे नंबर 1 का ते नंबर 1, नंबर 1 डोक्यात ठेवू नका. जिथं पंजा दिसेल त्या पंजावरती त्या ठिकाणी बटन दाबा, बाकी काहीच पाहू नका. जिथं पंजा दिसेल ते पंजाचं बटन दाबा आणि प्रचंड मताने त्या ठिकाणी कल्याण काळेंना त्या ठिकाणी निवडून द्या. आणि तुमचे काही ते निवडून आल्यानंतर जे काही अडचणी असतील या भागातल्या निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी सोडल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.